नमस्कार सर्वांना, रामकृष्ण हरी. सगळे कसे आहात? सगळे मस्तच असतील. तर तुम्ही मला काल विचारलेलं की ताई ती माळ कशी बनवता तुम्ही, त्या फुलाची कशी विणता, बिना सुईची बिना दोऱ्याची. तर हे बघा, माझ्या हातात तर काहीच नाही दिसलं. हे फूल घेतलं, या फुलाच्या कांडीला असं करायचं, छिद्र पाडायचं त्या कांडीला आपल्या नखाच्या साहाय्यानं आणि असं ओवायचं. दिसलं? हे हात ओवलं. आपला हात पण काय सुईपेक्षा कमी नाही. तर हे बघा, तुम्हाला माळ विणून दावते मी. अशी ओवतात माळ. म्हणजे पारंपरिक आमच्याकडे लहानपणापासून अशी विणतोय आम्ही माळ. मी जेव्हा लहान होते तेव्हा आमची आजी शिकवायची ना, अशी माळ विणून आण म्हणून सांगायची मला. थोडा त्रास होतोय पहिल्यांदा ही माळ बनवताना, सहजासहजी बनवता येत नाही हो. त्याला अशी जाड जाड कांड्याची फुलं घ्यावी लागतात. छोट्या कांडीचं फुलान माळ बनत नाही हो. म्हणून मी आधी आणताना जाड जाड कांड्याची शोधून आणलेत. वेळ पण लागतोय माळ बनवायला, पटकन होत नाही बरं का. तुम्ही म्हणसाला एवढ्या जलद कशी बनवायची, पण ती जलद नाही बनत माळ. जरा वेळ लागेल ह्याला बनवायला. तुम्ही म्हणसाल हिच्या बाजूला कशाचा आवाज येतोय, तर ती म्हस बांधलेली आहे, ती म्हस ओरडत आहे. कुठलं पण काम करायला त्रास हा होतच असतोय ना. सहजरित्या कोणतंही काम होत नसतं आपल्याला, त्यामुळे हे पण जरा अवघडच आहे. एकदा शिकलं तर काही लय अवघड नाही, सोपंच आहे. पण शिकूपर्यंत जरा अवघड आहे माळ बनवायचं हे. ऊन पडले, मी घरात जाऊन बनवू शकले असते, पण घरात असा मला व्हिडिओ बनवता आला नसता ना. म्हणून मी इथेच रानात उन्हात बसून तुमच्यासाठी माळ बनवायला आलेली आहे. कडक ऊन पडले हो. जरा उठायला उशीर झाल्यामुळे सगळाच वेळ झाला ना. अजून लय लांब बनवायचे हिला मला, पण किती वेळ लागेल काय सांगता येत नाही. माझं मूल आहे नाही, ते व्हिडिओ बनवू देत नाही हो. जरा त्रास देते, म्हणून मला मूल घरी पाठवून दिले. तोपर्यंत माळ बनवून तुम्हाला दावे म्हणलं. आला जा. कुठं ठेवला माळ? देवाला ठेवला का? कुठं टाकला? कुठं वर टाकला? वर टाकलं? कुठं र? खाली खाली
हे बघा अशी बनवले माळ. अजून बनवायचे, तेवढ्या वेळ तुम्हाला बघायसाठी नसतो ना, त्यामुळे एवढी बनवली. अजून हिला अशी अशी वाढवत जायचं, टप्प टप्प फुलाचं टप्प देत जायचं. तर कशी वाटली माळ सांगा जरूर मला. तुम्ही पण बनवायला शिका.